नाही, माझ्याकडे कुठले निवेदन आलेले नाही आहे, परंतु माननीय अजितदादा आज आपल्यासोबत नाही आहेत. अतिशय घटना ही अशा पद्धतीच्या घटनेमधनं दादा आपलं सोडून जातं असं कोणालाही वाटलं नव्हतं. अशा वेळेस काही प्रश्न काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उपस्थित करतायत, ते साहजिक आहे. त्यांच्या मनामध्ये शंका कदाचित येऊ शकतात, परंतु या संपूर्ण प्रकरणाची अजूनपर्यंत चौकशी चालू आहे. विमान अपघात असल्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये ज्या संबंधित अथॉरिटीज आहेत, जे संबंधित विभाग आहेत, त्यांची देखील अजून चौकशी चालू आहे. नेमकं ब्लॅक बॉक्समध्ये आता तिथे काय येत आहे त्याची माहिती अजून समोर यायची आहे. आणि अशा वेळेस ठीक आहे, काही कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु काही जण जे ह्याच्या आडून राजकारण करू पाहतायत, अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आजही प्रत्येक जण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू देत किंवा आमच्यासारखी शिवसैनिक असू देत, दादांच्या सोबत आमची असलेली अटॅचमेंट पाहता नक्कीच आम्ही देखील अजूनही आम्ही दुःखामध्ये आहोत. आणि अशा वेळेला जी काही लोक राजकारण करतायत हे दुर्दैवी, आणि विशेषतः लोकप्रतिनिधी असलेली व्यक्ती पत्रकार परिषदेमध्ये ह्या गोष्टीचं जे राजकारण करू पाहतायत अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रामधील इतका मोठा नेता आपल्याजवळ सोडून गेलेला आहे, महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी आहे, आणि अशा वेळेला आपलं राजकारण सुचत असेल तर ही दुर्दैवी आहे.